सर्व भारतीयांकरता आजचा दिवस म्हणजे मंगल दिवस आहे। त्याचं कारण अमृत महोत्सव आपण स्वातंत्र्याचा साजरा करतोय। 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। दरवेळेला तिरंगा पाहिलं की अभिमानानं ऊर अक्षरशः भरून येतो। आणि एक क्रीडा पत्रकार म्हणून काम करत असताना आज मी तुम्हाला एक अशा आठवणी सांगणार आहे की तिरंग्याशी रिलेटेड त्या आठवणी आहेत। खेळाचं मैदान, मग ते क्रिकेटचं असू देत, ते कॉमनवेल्थ गेम्स असू देत, ते ऑलिम्पिक्स असू देत, ते अजून कुठलंही खेळाचं मैदान असू देत, इथं जेव्हा तिरंगा फडकलेला दिसतो तेव्हा मनामध्ये काय भावना येतात ह्याच्या माझ्या विविध आठवणी आहेत। त्या आज ह्या निमित्ताने मी तुमच्यापुढे सादर करतो। जेव्हा क्रिकेट वार्तांकन मी चालू केलं तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये मी शारजाला रेग्युलरली जायचो आणि शारजाला जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असायचा तेव्हा तिथलं वातावरण हे डेंजरस असायचं। गमतीने मी म्हणायचो की जर तुम्हाला ब्लड प्रेशर नसेल तर शारजामध्ये भारत पाकिस्तान सामना बघायला जा, तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास नक्की चालू होईल। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, टॉस झाल्यानंतर प्रेक्षागृहामध्ये बऱ्याच गोष्टी घडायच्या। लोक आपापल्या देवाची प्रार्थना करायचे। तसंच मी हे सुद्धा पाहिलं आहे की ह्या स्टँडपासनं त्या स्टँडपर्यंत पतंगाची दोरी सोडलेली तशी दोरी सोडली जायची आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे चाहते पाकिस्तानचा फ्लॅग इथपासनं तिथपर्यंत हवेमध्ये उडवायचे आणि त्याच्यानंतर सामन्याला सुरुवात व्हायची आणि आपापले प्रेक्षक आपापल्या खेळाडूंना असा काही आवाजी पाठिंबा द्यायचे की डोकं गरगरायला लागायचं। परंतु माझी जी तिरंग्याची आठवण आहे आणि माझी जी ती आठवण ती 2003 सालची आहे, जेव्हा भारतीय संघ वर्ल्ड कप खेळत होता दक्षिण आफ्रिकेमध्ये। हा सामनासुद्धा भारत पाकिस्तानच होता। प्रिटोरियाच्या सेंचुरियन ग्राउंडवरती हा सामना होता। माझ्याबरोबर सुब्रमण्यम नावाचा आमचा मित्र होता आणि त्याचबरोबर जोसेफ हुवर माझा एक मित्र होता बँगलोरचा। हे दोघंही जण बँगलोर आणि चेन्नईचे होते आणि आम्ही एकत्र सामन्याची इथं पोचलो आणि तुम्हाला सांगतो कुणीही काहीही प्लॅन केलेलं नव्हतं। परंतु जसं मैदान आम्ही एंटर करत होतो म्हणजे पार्किंग लॉट एंटर करत होतो त्यावेळेला अचानक त्या कारमध्ये AR रहमानचं वंदे मातरम हे गाणं त्यावेळेला लागलेलं होतं आणि अंगावरती रोमांच उभे राहिलेले होते। आणि त्याच्यानंतर आम्ही सामन्याच्या इथं गेलो। तो सामना माझ्या दृष्टीने वन डे क्रिकेटमधला सर्वात चित्तथरारक सामना होता। अपेक्षांचं ओझं, दोन्ही संघ खूप दिवसांनंतर खेळत होते त्यामुळे झालेला बदल, दोन्ही सामन्याचं तुल्यबळ असणं हे सुद्धा त्यावेळेला महत्त्वाचं होतं। आणि त्या सामन्यामध्ये अक्षरशः पाकिस्तान संघानं जबरदस्त मोठा स्कोर केला होता आणि त्याचा पाठलाग करत असताना भारतीय संघावरती प्रेशर होतं, तसं भारतीय चाहत्यांवरती सुद्धा प्रेशर होतं। आणि त्यावेळेला शिवमणींनी अक्षरशः बुफेचे जी झाकण असतात त्याच्यावरती त्यांनी ड्रमचा ताल धरलेला होता आणि अख्खे भारताचे चाहते जे होते ते त्याला साथ देत होते। नाना पाटेकर वेड्यासारखे भारत माता की जय ओरडत होते प्रत्येक चौकार षटकार मारल्यानंतर, लोक त्याला प्रतिसाद देत होते आणि तो सामना आपण जिंकला। आणि त्याच्यानंतर लोकांनी तिरंगा हाती घेऊन जे काही धमाल नाच केलेला आहे त्याच्यामध्ये मला विविधताही दिसून आली, देशप्रेमही दिसून आलं, तिरंग्याबद्दलचा अभिमानही दिसून आलेला होता। त्याच्या पुढच्याच वर्षी मला अजून एक जबरदस्त अनुभव हा एक क्रीडा पत्रकार म्हणून घ्यायला मिळाला आणि तो म्हणजे पाकिस्तान दौऱ्याला मी गेलेलो होतो आणि लाहोरहून 50 किलोमीटर अंतरावरती वाघा बॉर्डर आहे। पाकिस्तानच्या बाजूची वाघा बॉर्डर, भारताच्या बाजूची त्याला म्हणतात अतारी बॉर्डर। आणि आम्ही वाघा बॉर्डरच्या दिशेने जात होतो कारण तिथला फ्लॅग लोअरिंग सेरेमनी हा खूप सुप्रसिद्ध आहे। मी तिथं गेल्यानंतर वातावरण जबरदस्त होतं। आम्ही त्यावेळेला पाहुण्या असल्यासारखे होतो आणि त्यामुळे भारतीय संघसुद्धा होता आणि त्यामुळे आम्ही अगदी चांगल्या ठिकाणी बसलेलो होतो। त्यावेळेला फ्लॅग रोअरिंग चालू असताना भारत आणि पाकिस्तानचे ध्वज तिरके करून खाली उतरवतात, दोन्हीकडची राष्ट्रगीतं होतात, जे जवान असतात ते कवायती सादर करतात। परंतु त्यावेळेला तो तिरंगा बघून माझं मन इतकं भरून आलं होतं आणि त्याच्याहीपेक्षा आपला भारत देश अक्षरशः 10-20 फुटावरती आहे आणि आपल्याला आपल्या मायभूमीत जाता येत नाही याचं खूप दुःख झालं होतं। कारण त्यावेळेला मी इकडं बसलेलो होतो, पलीकडनं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती असं सुंदर गाणी ऐकत होती आणि अंगावरती रोमांच उभे राहिलेले होते। जो माझ्या मनात विचार आला तो सचिन तेंडुलकरच्या मनात आला। लेले काही करू शकत नाही, तेंडुलकरला कोण थांबवणार। त्यांनी तिथल्या जवानांना विनंती केली, मला 1 सेकंद भारतीय भूमीवरती पाय ठेवायचा आहे,
कुणी त्याला नाही म्हणू शकले नाही. त्याला झिरो ग्राउंड म्हणतात. एक असं फेन्सिंग आहे आणि सचिनचा हा फोटो तुम्ही बघा, एक पाय सचिनचा भारतात आहे, एक पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे हा 2004 सालचा अनुभव हा मी कधीच विसरू शकणार नाही. आणि पण सर्वात माझ्यासाठी सर्वात मेमोरेबल एक्सपिरियन्स होता ज्या वेळेला आम्ही वाघा बॉर्डरला गेलो त्यावेळेला. आणि तोपर्यंत बराच वेळ झाला होता पाकिस्तानमध्ये राहून. तर जसे आम्ही बॉर्डरला गेलो तर मला एकदम राहावलं नाही. मी तिकडे जाऊन पाकिस्तानी गार्ड्सना रिक्वेस्ट केलं की मला आहे ना 2 सेकंदासाठी फक्त बॉर्डरच्या त्या बाजूला पाय ठेवून परत येऊन द्या. परत बोललो की मी तिकडनं ऑब्व्हियसली जाणार नाही. आमचं अजून बरंच क्रिकेट बाकी आहे खेळणं. पण मला लिटरली 2 सेकंदासाठी फक्त पाय ठेवून द्या. आणि विच दे ग्लॅडली अलाउड, लिटरली 2 सेकंदासाठी. आणि तो एक माझ्याकडे पिक्चर आहे विच इज अ टेरिफिक पिक्चर. कारण मला वाटत नाही की कधी मी कोणाचा असा पिक्चर बघितलेला आहे की एक पाय इंडियन लँडवरती आणि दुसरा पाय पाकिस्तान लँडवरती आहे. इट्स अ मेमोरेबल पिक्चर माझ्यासाठी. 2008 सालची मला गोष्ट आठवते, ज्या वेळेला आम्ही श्रीलंकेच्या दौऱ्यावरती गेलेलो होतो वार्तांकन करायला. आणि त्यावेळेला ऑलिम्पिक चालू होतं. त्या ऑलिम्पिकच्या वेळेला 2 गोष्टी आम्ही एकत्र पाहिल्या होत्या. मी, धोनी, रैना आणि मला वाटतं आर.पी. सिंग होता, मला असं अंदुकचं आठवतं आहे. आणि आम्ही हुसेन बोल्टची शर्यतसुद्धा पाहिली होती. आम्ही वेडे झालो होतो त्याची ती धाव बघून. आणि त्याचबरोबर अभिनव बिंद्रानी सुवर्णपदक, भारतासाठीचं पहिलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल हे मिळवताना जी काही करामत, जी काही कामगिरी करून दाखवली होती. आणि त्याच्यानंतर भारताचा तिरंगा असा राष्ट्रगीत वाजवत तो असा ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये वर जात होता. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामधनं पाणी आलं. हे दुःखाश्रू नव्हते, हे आनंदाश्रू होते. त्यामुळे ती ही एक गोष्ट विसरू शकत नाही. अब हमारे साथ जुड़े हुए बहुत बड़े एथलीट सर, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग अस. थैंक यू फॉर हैविंग मी. बस मेरा सीधा साधा सवाल है कि 15 अगस्त आपके लिए क्या मायने रखता है? Well, I think it is a matter. It is ये दिन है जो एक यूनिटी का दिन है. It is a date of course, of our independence, but it is a day to remember what our country is all about. Our country is nothing but unity in diversity, and that those are the elements जो मुझे ख्याल में आते हैं. Of course, it is a proud day for us. It is a patriotic day for us, and I look forward to celebrate our nation every year on Independence Day. और दूसरा इम्पोर्टेंट सवाल ये रहेगा कि आपके लिए तिरंगा मूवमेंट क्या है? Well, मेरे लिए personally, मेरा तिरंगा moment day has been, of course, the 11th of August in 2008. It was at the Beijing Olympics, where जो मेरे life का एक बहुत बड़ा goal था जो मैं fulfill कर पाया. And to see our nation's flag go up and hear our national anthem on the world's biggest stage in sport was my tiranga moment. And it was a moment of great satisfaction कि मैं अपने country के लिए कुछ कर पाया. And I could contribute to the prestige of my country. I could contribute to the growth of my country in a particular field जो मैंने choose किया. And of course, that moment was a moment जो came together after years and years and years of hard work, years and years of dedication. Years, many times, मेरे को failure का भी सामना करना पड़ा, but it was all about working for many years with determination, with honesty, with integrity, because when you are trying to pursue something for your country, वो एक बहुत honesty के साथ आपको करना होता है और एक बहुत प्योरिटी के साथ pursue करना पड़ता है. So that was my Tiranga moment, which of course are now just memories, but these are fond memories which will remain for the rest of my life. Of course, मेरा जो heart है वो swelling up in pride. It was a moment of great thrill. It was a great moment of also great satisfaction. कि after working so hard that I was able to achieve something for my country. So there were these different emotions जो आ रही थी मेरे दिमाग में और मेरे दिल में. But of course it was बहुत एक fulfilling type of a moment था, of immense amount of pride and of course a great thrill कि ये
weights of one of the world's biggest stage. Till then, we had not had conquered that stage in an individual capacity, and to have been able to do that was, of course, बहुत satisfaction थी. So it was mixed, different emotions which were coming. There was thrill, there was pride, there was also relief. You know, when you represent your country, it is a great responsibility that you have, and then to fulfill that responsibility and do something for your country and do something for your own people, you know, to bring pride to your own people, to bring pride to your country, brings you great amount of satisfaction. So ये 2-3 emotions थी जो मुझे what I felt. त्याच्यानंतरचा मला प्रसंग आठवतो डायरेक्ट 2011 वर्ल्ड कप फायनलचा. कारण वर्ल्ड कप फायनल आपण श्रीलंकेचा चांगला स्कोर पार करून जिंकलो. महेंद्रसिंग धोनीनी शेवटी सिक्सर मारली, गौतम गंभीरनी अप्रतिम बॅटिंग केली, युवराज सिंगनी त्याला साथ दिली. या सगळ्या गोष्टींनंतर आपण जेव्हा प्रत्यक्ष वर्ल्ड कप जिंकलो, त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरची खांद्यावरनं मिरवणूक निघाली. कधी धोनी आणि युसूफ पठाण खांद्यावर घेत होते, तर कधी दुसरा खेळाडू आणि विराट कोहली खांद्यावर घेत होते. सचिनच्या हातामध्ये तिरंगा होता. हा जो फोटो आहे हा माझ्यासाठी तिरंग्याचा एक बहुमान, भारतीय खेळाडूंना असलेलं तिरंग्याचं प्रेम दाखवणार आहे. त्यामुळे ती गोष्ट मी विसरू शकत नाही. 2015 साली परत वर्ल्ड कपचीच आठवण आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती, अतिभव्य मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होता. आणि त्यावेळेलासुद्धा माझं मन अशा करता भरून आलं, सामना चालू व्हायच्या अगोदरच 1 तास. त्याचं कारण 1 लाख क्षमतेच्या त्या मैदानामध्ये जवळजवळ 95,000 प्रेक्षक आलेले होते. त्याच्यातले 92-93 हजार भारतीय प्रेक्षक होते. आणि मन अशा करता भरून आलं की ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी भारतीय मुलं आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना हाताला धरून अक्षरशः सामना बघायला घेऊन आलेले होते. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा 95,000 लोक छातीवरती हात ठेवून जनगण मन म्हणतात, राष्ट्रगीत ते ऐकल्यानंतर खरोखर म्हणजे ते क्षण मी विसरू शकत नाही. अक्षरशः तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला त्या राष्ट्रगीत संपलं आणि खेळ चालू होणार होता, तेव्हा खेळाडूंनी अक्षरशः असं केलं, कारण त्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहिले होते. त्यामुळे तो एक प्रसंग मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरचा मी विसरू शकत नाही. अजून गोष्ट म्हणजे आम्हाला अशी सांगायला आवडेल की एकदा 26 जानेवारीच्या दिवशी मी कोल्हापुरात होतो. आणि कोल्हापुरामध्ये मला ध्वजवंदनासाठी सकाळी मी गेलेलो होतो. आणि लोक दिवाळीला बाहेर पडतात किंवा लग्नाला घरच्या बाहेर पडतात, तसे नटून थटून छान कपडे घालून सुचिरभूत होऊन ध्वजवंदनाला गेले होते. आणि ध्वजवंदन झाल्यानंतर कोल्हापूरला सगळ्या जागी जिलबीचे स्टॉल मी पाहिलेले होते. होय, जिलबीचे स्टॉल 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला त्या काळात तरी कोल्हापूरला जिलबीचे स्टॉल लागायचे. आणि जिलबीच्या स्टॉलवरनं घराघरामध्ये पाव ते अर्धा किलो कमीत कमी जिलबी, ताजी जिलबी ही घरामध्ये जायची. तेव्हापासनं आजपर्यंत, आज या गोष्टीला कित्येक वर्ष आली, 25-30 वर्ष होऊन गेलेली असतील. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मी सुद्धा घरामध्ये जिलबी नक्की आणतो. कारण इतर सण जसे आपल्याला प्यारे आहेत, तसं 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे आपल्या काय म्हणतात त्याला हृदयाच्या अगदी जवळ असलेले हे सण आहेत, राष्ट्रीय सण आहेत. खेळाचा विषय चालला आहे म्हणून सांगतो. खेळामधनं एक गोष्ट स्पष्ट दिसते, खास करून सांघिक खेळामधनं, की इथे जात धर्म पंथबिंत काही नसतं. हो, भारतीय संघ जेव्हा खेळत असतो तो भारतीय संघ म्हणून खेळताना मला दिसतो. विविध जातीचे, विविध भाषांचे, विविध प्रांताचे खेळाडू एक दिलाने तिथे एकत्र येतात आणि त्यांच्या मनामध्ये फक्त भारतीय संघाकरता खेळण्याचा एक अभिमान अगदी ठासून भरलेला असतो, बाकी कुठलाही विचार. त्यामुळे अनेकता में एकता ही जी गोष्ट होते, ती गोष्ट भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत प्रत्यक्ष बघायला मिळते. आणि त्या गोष्टीचाही मला अभिमान आहे. आज 15 ऑगस्टचं हे वार्तांकन तुम्हाला सादर करत असताना मी इंग्लंडमध्ये, ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, त्यांच्या मायभूमीमध्ये आहे. गोष्टी बदललेल्या आहेत आणि आता भारत जगावरती राज्य करण्याच्या पवित्र्यामध्ये. हे बोलायचं वाक्य म्हणून मी बोलत नाही आहे. मी 84 साली पहिल्यांदा इंग्लंडमध्ये क्रिकेटर म्हणून खेळायला आलेलो होतो. तेव्हा आपण थोडेसे दबकून असायचो, जगाची आपल्याला तेवढी ओळख नव्हती. आता घराघरामधली मुलं ही परदेशामध्ये काम करताना दिसतात, विविध कंपन्यांच्या उच्चस्थळी दिसतात. आणि त्यावेळेला कळतं की भारतीयांनी केलेली प्रगती ही किती जबरदस्त आहे. आणि याला बुद्धीचं पाठबळ आहे, याला बेसिक शिक्षणाचं पाठबळ आहे. आणि तेव्हा त्याचा अभिमान हा जास्त वाटतो. 15 ऑगस्टला आज मी
इंग्रजांच्या भूमीमध्ये तिरंगा फडकवणारे, राष्ट्रगीत गाणारे आणि मगच 75 वर्षाचा जो आनंद आहे स्वातंत्र्याचा तो साजरा करणारे. तुम्ही कसा साजरा करणार आहात 15 ऑगस्ट, तुम्ही कसा साजरा केला 15 ऑगस्ट हे मला जरूर कळवा. तुमची खेळातली सर्वात सुंदर तिरंगा मुवमेंट काय आहे हे सुद्धा मला जरूर कळवा, कारण त्यासाठी मी वाट पाहीन. मी काही ब्लॉग्स हे गमतीदारसुद्धा केले होते. एकदा महेंद्रसिंग धोनीबरोबर ह्याच मँचेस्टरमध्ये, मला आता साल आठवत नाही, बहुतेक 14 होतं, त्यावेळेला आम्ही एक छान ऑडिओ पॉडकास्ट केला होता ज्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या मुख्य गोष्टी आणि त्याला निगडीत छान गाणी असा तो पॉडकास्ट केला होता. त्याची लिंक मी तुम्हाला देतो, तुम्हाला आवडेल ती लिंक. भाई आखिर में आज 15 अगस्त को हम तिरंगा लहराएंगे, तिरंगे को वंदन करेंगे. तिरंगे को देखकर आपके मन में क्या ख्याल आता है? उसके जो कलर्स है, वो अशोक चक्र है, ये देखकर क्या खुल के बताएंगे कि उसको देखकर आज के जमाने में आपके मन में क्या ख्याल आते हैं? बहुत ही प्राउड फीलिंग होती है जब आप अपनी कंट्री को रिप्रेजेंट कर रहे हो, सामने जब नेशनल फ्लैग फ्लाई होता है. आई थिंक इट्स अ अनपैरेलल फीलिंग, बहुत ही डिफरेंट फीलिंग होती है. और स्पेशली काफ़ी ऐसे इवेंट्स होते हैं जहाँ पे आप you sing your national anthem and that really fills you up, बहुत ही ज़्यादा उत्साह आप में भर देता है. और अगर आप पर्टिकुलरली हमारे नेशनल फ्लैग की बात की जाए तो जो सफ़ेद कलर है वो ऑफ कोर्स अमन और शांति का प्रतीक है. एंड अगर आप देखें तो बहुत ही ज़्यादा पीसफुल नेशन है. वी आर नेवर इनिशिएटेड एनी वॉर्स या उस तरीके का हमने, वी आर नॉट इंटिमिडेटर्स. और साथ में अगर आप देखें तो हरा रंग की अगर बात की जाए तो इनिशियली जब हमें स्वतंत्रता मिली थी तो हम जय जवान जय किसान का फंडा बहुत ही बड़ा था उस समय, क्योंकि वी आर स्टिल डेवलपिंग एट दैट पॉइंट ऑफ टाइम. बट अभी भी अगर आप देखें तो हरा रंग, किसान, हरियाली, अब पर्यावरण इसमें आ गया है क्योंकि पॉपुलेशन बहुत ज़्यादा बढ़ गया है, डेवलपमेंट बहुत ज़्यादा हो गई है, बहुत ज़्यादा फॉसिल फ्यूल यूज़ होते हैं, इंडस्ट्रीज कोल बर्न करती है, तो पर्यावरण इसमें एक एक्स्ट्रा एडिशन हो गया है जिसके ऊपर हमें ध्यान देना पड़ेगा, बहुत ही ज़्यादा ध्यान देना पड़ेगा, क्योंकि हम चाहते हैं जो आने वाला जो जनरेशन आए उसको हम एटलीस्ट सेम टाइप ऑफ एनवायरनमेंट दें सो दैट वो भी उसका टेक केयर करे और फॉलोइंग जनरेशन्स को भी जो ये ग्लोबल वार्मिंग वगैरह डिफरेंट जो प्रॉब्लम्स हो रहे हैं वो ना हो. और केसरी रंग सिंपल वर्ड में अगर आप बोले तो ऊर्जा का, एनर्जी का प्रतीक है. बट ऑल्सो अगर आप देखें तो इट मीन्स पैशन टू डू समथिंग. किसी चीज के प्रति जो उत्साह होता है, जो एंथो होता है, एंथुजियाज्म बोलते हैं, वो होता है. सो थोड़ा मीनिंग डिफरेंट होता जाएगा. कमिंग जनरेशन भी सेम नेशनल फ्लैग को डिफरेंट एड ऑन्स होते रहेंगे. जो एक ओरिजिनल आप बोल सकते हैं कुछ शब्दों के यूज होता था, आप पाएंगे कि आने वाले समय में उसमें एडिशंस होते जाएंगे. और अशोक चक्र अगर आप सिंपली बोले तो धर्म और समय का प्रतीक माना जाता है उसको. बट एट द सेम टाइम जो चक्र होता है वो मोशन, मूवमेंट का प्रतीक होता है. और लोग कहते हैं कि लाइफ जहाँ पे मूवमेंट होता है वहीं पे लाइफ होती है. बिना मूवमेंट के लाइफ पॉसिबल नहीं है. सो वो उसका भी एक डिपिक्ट करता है कि इट डिनोट्स मूवमेंट एंड एट द सेम टाइम इट सेज देयर इज लाइफ. सो मेरे लिए ये सारे मतलब हैं. बट दैट अल्टीमेट फीलिंग इज सीइंग द ट्राइकलर फ्लैग. इससे आगे तो कुछ हो ही नहीं सकता, क्योंकि तिरंगा जो है हमारे लिए सबसे गर्व की बात है. भारत माता की जय. ज्यांनी ऐकली असेल परत ऐका, कारण ती ऐकण्यासारखी मजेदार छान लिंक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी ऐकली नसेल त्यांना तर नक्कीच आवडेल. अजूनही खूप गोष्टी मी 15 ऑगस्टला देशांमध्ये असताना केलेल्या आहेत, परंतु या काही गोष्टी मला ज्या आठवल्या त्या तुमच्याबरोबर इंग्लंडच्या भूमीतनं सादर करताना एक वेगळाच अभिमान मला जाणवतोय. त्यामुळे तुमच्या उत्तराची मी वाट बघतोय. जय हिंद.